मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, ही डोंगरची काळी मैना आता या सीजनला पिकायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आता आपण रानामध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो, ही डोंगरची काळी मैना म्हणजे कोण? तर हे बघा, तुम्ही पाहू शकता मी आता या ठिकाणी उभा आहे आणि ही डोंगरची काळी मैना म्हणजे ही करवंद। हे बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही डोंगरची काळी मैना ही करवंद पिकायला आता सुरुवात झालेली आहे। तर आज आपण ही करवंद खुडणार आहे। तर मित्रांनो हे बघा, ही करवंद म्हटली की लहानपणाची आठवण येते आणि लहानपणी आमचे आई बाबा शेतामध्ये गेले का आम्हाला एका झाडाच्या पानाचा डवला करून त्याच्यामध्ये करवंद आणायची। तर आज आपण त्याच पद्धतीने डवला बनवणार आहेत आणि त्या डवल्यामध्ये आज आपण करवंद खुडणार आहेत। तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोय हे बघा, हे जे झाड आहे या झाडाचे डवलं बनवायचे। हे बघा, या झाडाची पाने आपण घेणार आहेत आणि ह्या झाडाच्या पानाचा डवला कसा बनवतात मित्रांनो आणि त्याच्यामध्ये करवंद आपण कशी खुडणार आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आता हे आपण ही पानं घेतलेली आहेत, ही पानं हे करून आपण याचा डवला बनवणार आहेत। मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, आपली डवलं बनवण्यासाठी हे बघा आपण हे काडे घेतलेले आहेत आणि हे आपली पाने आहेत। तर आता हे बघा तुम्हाला मी दाखवते। आता हे बघा, अशी हा एक पान घ्यायचा आणि मोठमोठी पानं आधी घ्यायची आपली आणि हे बघा हा एक असं पान लावायचं। हे बघा, ही अशी पानं लावायची। हे बघा, हे असं पान लावायचं आणि हे जे आपण काळे घेतात यांचे बारीक तुकडे करायचे असं। हे बघा, असे बारीक तुकडे करायचं आणि याला असं टाचा मारायचा। हे बघा, असं आपण डवलं बनवलंय आणि आपण आता याच्यामध्ये करवंद खुडणार आहेत। हे बघा, तर चला हे बघा मित्रांनो, आपण आता हा पूर्ण आपला डबला भरून आपण हे करवंद भेटलेत आपल्याला। तर मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक ही करवंद दाखवणार आहे, म्हणजे अजून एक जात आहे ह्या करवंदीची, म्हणजे अजून एक करवंद ही वेगळ्या जातीची करवंद आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता ह्या करवंदीची जात, म्हणजे ह्या करवंदीला बामणी करवंद असे म्हणतात मित्रांनो। तर ही बामणी करवंद म्हणजे ही कशी आहे हे आता मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ही बामणी करवंद म्हणजे हिचा आता हे बघा मी तुम्हाला दाखवतो हिचा कलर। आता हे बघा, ही काळ्या कलरची आणि हिचा कलर कसा आहे तर हे आता आपण पाहणार आहेत। तर हे बघा या ठिकाणी हे बघा तुम्ही पाहू शकता। आता हे बघा मित्रांनो, ही आहे बामणी करवंद। ही अशी आता तुम्ही म्हणता असाल ही कच्ची करवंद आहेत आणि मी तुम्हाला कच्ची करवंद दाखवतोय, पण मित्रांनो हे असं नाही। हे बघा, हिला बामणी करवंद म्हणतात। आता हिला बामणी करवंद का म्हणतात तर मित्रांनो, हिची करवंद म्हणजे अशी काळी होत नाहीत, पिकल्यावरती काळी होत नाहीत। हे बघा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। आता हिची करवंद, ह्या करवंदीची करवंद पिकलेत म्हणून असं आपल्याला कसं काय समजणार? तर हे बघा, आता तुम्हाला मी दाखवतोय थोडी जी पिवळी हे बघा, आता या ठिकाणी हे बघ हे पिवळं झालेले हे असं हे करवंद पिकलेलं। हे बघा, ह्या ठिकाणी असे हे पिकलेलं करवंद असणार आहे आणि थोडंसं दाबून पाहायचं म्हणजे हे पिकलेलं समजायचं का ही पिकले म्हणून। तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे करवंद। हे बघा, आता हे करवंद आपण खुडले आणि हे बघा हे करवंद पिकलेले। हे बघा, हिला म्हणतात बामणी करवंद। तर हे कच्चं नाही मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो, हे करवंद हे कच्चं नाही, हे पिकलेलं करवंद आहे। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतोय हे पूर्ण पिकलेले। हे बघा, हे पूर्ण पिकले आणि कच्चं करवंद हे बघा हे दाबणार नाही। हे बघा एवढी ताकद लागली तरी हे कच्चं आहे। हे बघा, आणि पिकलेलं करवंद हे बघा असं हे बघा लगेच फुटतं। हे बघा, त्यामुळे हे आई बामणी करवंद।